पुण्यातील रुबी रुग्णालयातून शरद पवार यांना डिस्चार्ज। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। विलीनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवार राष्ट्रवादीला सवाल। तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली आहेत। संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा। अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले। शशिकांत शिंदेंचा लेखातून दावा। तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप, राऊतांचा थेट निशाणा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका। तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयातील बॅगमध्ये आढळलं पिस्तूल। आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयातील प्रकार, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना अटक। महापालिका निवडणुकीतील राड्या प्रकरणी कारवाई। भिवंडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, काही ठिकाणी दुकानही बंद। मुंबईतील